चेंबूर स्थित आरसीएफ कर्मचारी सेना के नवीन कार्यालय वास्तु का उद्घाटन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे के हाथों किया गया। आरपीएफ कर्मचारियों के न्याय हक के लिए लड़ने वाले यह यूनियन सुख दुख में हमेशा कर्मचारियों के साथ खड़ी रहती है, जिसकी तारीफ खुद उद्धव ठाकरे ने की है। सर्वप्रथम मी माननीय पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव साहेबांचे खूप खूप आभार मानते की आमच्या या आरसीएफच्या परिवाराला आज त्यांनी भेट दिली आणि त्यांच्या शुभ हस्ते एक आरसीएफ कर्मचारी सेनेचं जे आपलं नूतन नवीन असं वास्तू बांधली आणि त्याचं उद्घाटन त्यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। मला असं वाटतं हे निवडणुकीच्या अगोदरच या वास्तूचं उद्घाटन सोहळा होणार होता, परंतु काही जे माजी खासदार आणि बाकीचे ते काही होते की त्यांनी म्हणजे या गोष्टीला अडथळा आणला। परंतु ठीक आहे, जरी कोणाचा विरोध असला काय असला, पण नियतीचा जो खेळ असतो तो कोणी बदलू शकत नाही आणि ही कर्मचाऱ्यांची भूमिका होती, कर्मचाऱ्यांच्यासाठी प्रश्न सोडवण्याची ही वास्तू होती आणि त्यामुळे आज या वास्तूला साहेबांचं उद्घाटन साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि त्यांचे इथे पाय लागले आणि ही भूमी पवित्र झाली। कर्मचारी हे नेहमी सतत कामगार वर्ग जो आहे हा आपल्या सर्व नागरिकांसाठी देशासाठी झटत असतो। तिथे तो कुठल्याही गोष्टीचं राजकीय काम करत नाही, परंतु सर्वांनी राजकीय लोकांनी पण हे लक्षात ठेवायला पाहिजे की कामगार हा आपले 24 तास आपलं बलिदान देत असतो, कामासाठी पूर्ण वाहून घेत असतो आणि जास्तीत जास्त उत्पन्न कसं येईल त्याच्यासाठी। कारण की राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर ही कंपनी जी आहे ही शेतकऱ्यांसाठी आहे। इथे 15 17 असे सुफला उज्ज्वला असे बरेच प्रॉडक्ट तयार होतात। मला असं वाटतं आता सुफला गोल्ड, युरिया गोल्ड पण तयार होत आहे। तर अशी वेगवेगळे खतं निर्मिती होते आणि महाराष्ट्रातला शेतकरी त्याचा खूप मोठा विश्वास याच्यावर आहे आणि त्यामुळे राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर या कंपनीला उज्ज्वल भविष्य येऊ दे। कोणीही इथे राजकारण न करता या जागेवरती आपला हक्क दाखवू नये अशी मी विनंती करते आणि या सगळ्यांच्या कर्मचारी सेनेच्या पाठीमागे दत्तात्रय परब साहेब अतिशय बळकटपणे उभे आहेत आणि मी आई जगदंबेपुढे प्रार्थना करते की त्यांना असंच उदंड आयुष्य लाभू दे आणि कामगारांचे प्रश्न त्यांच्या माध्यमातून सोडू दे। धन्यवाद। CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।